नमस्कार. मराठी रेसिपी वर्षा किचनमध्ये तुमचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे. आज आपण बीटाचे पौष्टिक लाडू बनवणार आहे. लहान मुलं बीट खायला नाही म्हणतात, तर त्यांना अशा पद्धतीचे लाडू बनवून तुम्ही देऊ शकताय. लाडू बनवण्यासाठी सगळ्यात आधी इथं मी एक बीट घेतले. सुरुवातीला याची साल काढून घ्यायचे. बारीक तुकडे करून घेतलेत. मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचे. 2 चमचे होईल एवढं पाणी घालून हे मी मिक्सरला फिरवून घेणार आहे. हे बघा, अशा पद्धतीनं आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. हे एका स्वच्छ कापडावरती काढून यातील रस काढून घ्यायचा आहे. एका बिटापासून जवळपास अर्धा कप होईल एवढा रस निघालेला आहे. आता आपण हे बाजूला ठेवूयात आणि गॅसवरती एका कढईमध्ये मी 4 चमचे तूप गरम करून घेतले. यामध्ये 1 कप रवा भाजून घ्यायचा आहे. सोनेरी रंग येईपर्यंत रवा आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे. गॅसचा फ्लेम मध्यम ठेवा. तुम्ही माझे व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल, जर अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर पुढे जे बेल आयकॉन आहे तिथे सुद्धा क्लिक करा. यामुळे ज्या मी रेसिपी अपलोड करते याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. रव्याचा रंग बघा बदलायला सुरुवात झाली आहे. जवळपास 10 मिनिटं होईल इतका वेळ मी हा गरा भाजून घेतला आहे. आता आपल्याला यामध्ये खोबरं घालायचं आहे. इथे मी ओलं खोबरं वापरलेलं आहे. एक कप रवा घेतलेला, यासाठी अर्धा कप खोबरं घ्यायचं आहे. हे सुद्धा यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मंद गॅसवर अजून 10 मिनिट आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे. रव्याबरोबर खोबरंसुद्धा खूप छान प्रकारे भाजलं पाहिजे. रवा आणि खोबरं आपलं इथं भाजून झाले. आता आपण यामध्ये जो बिटाचा रस काढून ठेवलेला तो घालायचा आहे. 1 कप रव्यासाठी हा अर्धा कप बिटाचा रस पुरेसा होईल. हा आता आपण यामध्ये घालून घेतला आहे. व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि परत 5 मिनिट रवा, खोबरं आणि हा बिटाचा रस परतून घ्यायचा आहे. गॅसचा फ्लेम मंद ठेवा. बघू शकताय तुम्ही, रवा सुटसुटीत झालाय. आता हा मी एका प्लेटमध्ये काढून घेते. रवा आपल्याला थंड करून घ्यायचा आहे. रवा थंड होईपर्यंत आपण साखर बारीक करून घेऊयात. 1 कप रव्यासाठी 1 कप साखर पुरेशी होईल. 5 वेलदोडे घेतलेत मी, हे सुद्धा यामध्ये घालायचे आणि मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे. साखर बारीक करून झाली आहे. रवासुद्धा आपला इथे थंड झाला आहे. आता ही बारीक केलेली साखर यामध्ये घालूयात. हाताने छान मिक्स करून घ्यायचे. अगदी सहजपणे याचे लाडू बनतात. साखर रव्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून झाली. आता याचे आपण लाडू वळून घेऊयात. खूपच स्वादिष्ट लाडू बनतात. अशाच पद्धतीने मी बाकीचे लाडूसुद्धा बनवून घेते.